हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या. नाही नाही नाही, तू जा जा, आराम कर. अगं बेटा, सासू इतका आग्रह करतेच आहेत तर बाजूला हो ना. मल्लिका थापर काय करू शकते आणि काय नाही हे माझ्याशिवाय जास्त कोण चांगलं सांगू शकतं. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी माझ्या बाबांचा ऍक्सिडेंट करू शकते, ती अजून काय करू शकते हे मला अगदीच चांगलं माहितीये. अच्छा मेनका, हे विचारायला फोन केला होता की पार्टी आहेत रे केव्हा? पार्टी तर 7 वाजताची आहे, पण काय रोजचा काहीच पत्ता नाहीये. कुठे गेलाय? अजून घरी पण आला नाहीये. एकदा मी सुटलो ना तर या आकांक्षाला असा धडा शिकवेन की तिच्या 7 पिढ्या लक्षात ठेवतील. फक्त हा फोन माझ्या हातात यायला हवा. आता मॉमला फोन करेन, सगळ्यांना वठणीवर आणेल. खूपच घट्ट बांधलंय, खूपच घट्ट बांधलंय मला. घट्ट बांधलंय याचा अर्थ आकांक्षा एकटी नाहीये, तिच्या सोबत नक्कीच कोणीतरी आहे. कोण असू शकतं? कोण 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 असू शकतं? सोहन. आता कळलं, आता सगळी कहाणी लक्षात आली. सोडणार नाही त्यांना. कसंही करून मला हा फोन मिळवायला हवा. मॉम, सकाळपासून तू काहीच खाल्लं नाहीयेस. तुला हवं असेल तर मी चहा कॉफी करायला सांगू? नाही मेनका, मला काही नकोय. बस आणखी थोडा वेळ वाट बघेन मी. तरीही अभिषेकचा पत्ता नाही लागला तर पोलीस स्टेशनला त्याच्या गायब होण्याचा रिपोर्ट करावा लागेल. म्हणजे पोलीस त्याला लवकरात लवकर शोधू शकतील. मॉम, मी रेट्स कॅफेला जाते. काल ब्रो तिकडेच गेला होता. कदाचित तिथे गेल्यावर काही पत्ता लागेल. मेनका, जर काही पत्ता लागला तर मला नक्की फोन कर. हो. तू रिसला जाऊन ये, तोवर मी कमिशनर साहेबांना फोन करते. ओके मॉम. हॅलो, मी मल्लिका थापर बोलतेय. कमिशनर साहेब आहेत?
हे बघ आकांक्षा, अजूनही चान्स आहे. तू जर मला आता सोडलंस तर मी तुला माफ करेन. अँड आय प्रॉमिस की मी मॉमलाही काही करू देणार नाही. नाही तर ही धमकी कोणा दुसऱ्याला दे अभिषेक. कारण मला जर तुला सोडायचंच असतं ना तर मी तुला असं उचललंच नसतं कधी. फार मोठी चूक करतेस आकांक्षा. माझी मॉम तुला काहीही करू शकत नाही ती, आणि ती काही करतही नाहीये. ती फक्त बसल्या बसल्या तमाशा बघू शकते. कारण मी त्यांना इतकं लाचार बनवलंय. तू माझ्या मॉमला अजून ओळखलं नाहीस. तिचे शत्रू सुद्धा तिच्याशी टक्कर घेण्याआधी हजारदा विचार करतात. आणि तू तर एक सामान्य मुलगी आहेस. सामान्य मुलगी? हो, एक सामान्य मुलगी. पण आता तू बघच, हीच सामान्य मुलगी कसं तुझं आणि तुझ्या मॉमचं आयुष्य बर्बाद करते ते. आज प्रश्न मल्लिका थापरच्या मुलाचा आहे, आणि ती तेच करेल जे मला हवंय. नाहीतर नाहीतर काय? तू माझा जीव घेशील? मारून टाकशील मला? हो, माझ्या बाबांना न्याय देण्याकरता मी काहीही करू शकते आणि कोणत्याही थराला जाऊ शकते. आता तर मला हेच बघायचंय की मल्लिका आपल्या मुलाला वाचवण्याकरता काय करते ते. तू फक्त स्वतःची चिंता कर अभिषेक. कारण कुणी सांगावं तू उद्याची सकाळ पाहू शकतोस की नाही. सुकन्या आमच्या कन्या. गीता, तू अभिषेकला बघितलंयस कुठे? तुम्ही कुठे अभिषेकला बघितलंय? तू अभिषेकला बघितलंयस कुठे? कुठे गेला असेल? तू अभिषेकला बघितलंयस कुठे? हा मेनका, अभिषेकचा काही पत्ता लागला? नाही मॉम, काहीच पत्ता नाही लागला त्याचा. सगळे हेच सांगतात की ब्रो इथे आलाच नाही. असंही होऊ शकतं ना मेनका, की त्याने वेगळ्याच कॅफेचं नाव घेतलं असेल आणि तू विसरली असशील. नाही मॉम, भाईने रेट्स मध्ये सगळ्या मित्रांना बोलवलं होतं आणि मी सगळ्यांना विचारलं सुद्धा. सगळ्यांनी हेच सांगितलं की ब्रो इथे आलाच नाही. त्यांनी खूप वेळ वाट बघितली त्याची. ओह गॉड. मेनका, आता पोलिसात FIR नोंदवायची वेळ आली. ओके मॉम, मी पोलीस स्टेशनला FIR करून येते. ठीक आहे. सुनबाई, आता कसली चिंता आहे? तू तर खुश असायला हवं. तृष्णा तिच्या सासरी परत गेलीये आणि ती तिथं आनंदात आहे. आई, मी तृष्णाची काळजी करत नाहीये. मी तर आकांक्षाबद्दल विचार करतेय. सुनबाई, तुला ना आता सारखी काळजी करायची सवयच झाली. आता आकांक्षाने काय केलं नाहीये आई, करायला निघालीये. आई, आकांक्षा मल्लिकाच्या मागे हात धुवून लागलीये. मला भीती वाटते की आपल्या बाबांना न्याय देण्याच्या प्रयत्नात तीन चुकीचा पाऊल नको उचलायला. सुनबाई, आकांक्षामध्ये दीपकचं रक्त आहे आणि ती कधीच असं कोणतंही काम करणार नाही ज्यामुळे आपल्याला मान खाली घालावी लागेल. मला माहित आहे आई, मल्लिका खूप कावेबाज बाई आहे. जर तिने स्वतःला वाचवण्याकरता आकांक्षाला काही केलं तर? तू अजूनही आकांक्षाला नाही ओळखू शकलीस. मल्लिका इतकी सहजासहजी आकांक्षाला त्रास नाही देऊ शकत.
ती आजच्या युगातली मुलगी आहे. तिला चांगलं माहिती आहे की लढाई कशी लढली जाते आणि स्वतःचं संरक्षण कसं केलं जातं. माझी देवाला हीच प्रार्थना आहे की आकांक्षाला यश मिळू दे. तिच्या इतक्या दिवसांच्या मेहनतीचं तिला फळ मिळू दे. हो सुनबाई, ज्या दिवशी मल्लिकाला तिच्या कर्माची शिक्षा मिळेल त्या दिवशी दीपक करिता सगळ्यात जास्त मला आनंद होईल. तिने दीपकवर खूप मोठा अन्याय केलाय. सुकन्या आमच्या कन्या. मल्लिकाजी, तुझी हिम्मत कशी झाली इथे येण्याची? मल्लिकाजी, मी इथे कधीच आले नसते, पण माझ्याकडनं एक खूप मोठी चूक झाली आहे. चूक? कसली चूक? ते खरं तर हे बघ, तुझ्या ते करता माझ्याकडे वेळ नाहीये. जे बोलायचे ते लवकर बोल. मी तुम्हाला कसं सांगू मल्लिकाजी, तुम्ही मला माफ करा. ते असं झालंय की आज मी जेव्हा माझ्या मित्रांसोबत त्यांच्या गाडीतनं जात होते तेव्हा अचानक अभिषेक अभिषेक? काय अभिषेक? तो अभिषेक आमच्या गाडीच्या समोर आला आणि 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 काय? अभिषेक? अभिषेक? उठ अभिषेक, उठ.
माझ्याशी बोल अभिषेक. तुला काही नाही झालंय, काही नाही झालंय तुला अभिषेक. अभिषेक, कुणी कुणी डॉक्टरला बोलवा. सांभाळा स्वतःला मल्लिकाजी. आता जे झालंय ते कोण टाळू शकतं? बस, खूप झालं तुझं नाटक. मला चांगलं माहितीये की हा काही योगायोग नाहीये. हा जाणून बुजून केलेला ऍक्सिडेंट आहे. ऍक्सिडेंट. नाही नाही मल्लिकाजी, हा तर फक्त एक अपघात आहे. अपघात? ही तुझी चाल होती आकांक्षा, चाल होती तुझी ती. कारण तुला माहित होतं की मी दयालला दीपकचा ऍक्सिडेंट करण्याचे पैसे दिले होते, म्हणून तू त्याचा बदला घेतलास. तू माझ्या मुलाला मारून टाकलंस म्हणूनच. बास, हेच सत्य ऐकण्याकरता मी हा सगळा कट रचला होता. अभिषेकला काहीही झालेलं नाहीये मल्लिकाजी. मी त्याला फक्त झोपेचे इंजेक्शन दिलंय. हा आता थोड्या वेळातच शुद्धीवर येईल. तुमच्या तोंडून तुमचा गुन्हा वदवून घेण्याकरता मी हा खेळ रचला. आणि आता तुम्ही माझ्या जाळ्यात अडकलात. म्हणायचंय काय तुला? हेच की तुम्ही स्वतः तुमच्या तोंडाने तुमचा गुन्हा कबूल केला, की तुम्ही स्वतः पैसे देऊन दयालकडून हे काम करवून घेतलं. आणि आता तर तुम्हाला तुमच्या गुन्ह्याची शिक्षा मिळेलच. कशाची शिक्षा? तुम्ही जी ही माणसं बघताय ना, ती सामान्य माणसं नाही आहेत, पोलिसांची माणसं आहेत. सुकन्या आमच्या कन्या. तुम्ही जी ही माणसं बघताय ना, ही सामान्य माणसं नाही आहेत, पोलिसांची माणसं आहेत. आणि ह्यांनी तुमचं एक एक वाक्य रेकॉर्ड केलं. मला माहिती होतं मल्लिकाजी की माझ्याकडे तुमच्या विरुद्ध पुरावा नाहीये, आणि फक्त दयालच्या साक्षीने मी तुम्हाला गुन्हेगार सिद्ध करू शकणार नाही. म्हणून मी हा सगळा कट रचला होता. मला माहितीये की तुमचं तुमच्या मुलावर खूप प्रेम आहे. मी अभिषेकला किडनॅप करायचा प्लॅन बनवला. आणि मग त्यानंतर जे काही घडलं ते सगळं तुमच्या समोर आहे. ही गोष्ट खरी आहे की दीपकचा ऍक्सिडेंट करायला मी दयालला पैसे दिले होते, पण हे तितकंच खरं आहे आकांक्षा की मी ते काम करण्याकरता मनाई केली होती. म्हणून या सगळ्याला जबाबदार मी नाहीये, विशंभर आहे. तुम्ही स्वतःच्या फायद्याकरता माझ्या बाबांचा ऍक्सिडेंट करायचा प्रयत्न केला, आणि नंतर स्वतःच्या फायद्याकरता दयाला नकार पण दिला. पण तुमच्या फक्त नकार देण्याने तुमचा गुन्हा लहान होत नाही मल्लिकाजी. मी कोणताही गुन्हा केलेला नाही, आणि जर मी गुन्हा केला असेल तर गुन्हा तू पण केलास आकांक्षा. माझ्या मुलाला किडनॅप केलंस, काय हा गुन्हा नाहीये? हो, मी हा गुन्हा केलाय. पण मी काही लोकांना कॉन्फिडन्स मध्ये घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तुमच्या मुलाला काहीही नुकसान न होऊ देता हे काम केलंय. तुमच्यासारखं नाही, कोणाला पैसे देऊन लपून छपून तुम्ही हा ऍक्सिडेंट घडवलात. आणि तुम्ही माझी गोष्ट सोडा आणि शिक्षा भोगायला तयार राहा. कशाबद्दल शिक्षा? इथला इन्चार्ज पुरोहित आहे आणि तो आमचा खास माणूस आहे. शिक्षेकरता काही पुरावे लागतात आकांक्षा,
आणि पुरोहितच्या प्रेझेन्समुळे असं काही होऊ शकत नाही. खास माणूस आहे नाही, होता मल्लिकाची. तू इथे? हो मी. ज्या माणसाने मला खोट्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला होता तो पकडला गेला आणि मी माझी ड्युटी परत जॉईन केली. आता या एरियाचा इन्चार्ज पुरोहित नाही, मी आहे. मी तुमच्यावर फक्त प्रोफेसर वर्माच्या ऍक्सिडेंटचा आरोप नाहीये, तर मला म्हणजेच एका इन्स्पेक्टरला खोट्या केसमध्ये फसवण्याचा आरोप पण. आणि मी तुम्हाला अटक करायला स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या